नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आधुनिक क्रीडा सुविधा आणि नवीन रनिंग ट्रॅक उभारला जाणार आहे. या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलं. अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडे 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी 15 कोटी रुपये वाड्या पार्क येथील क्रीडा संकुलासाठी मंजूर झाले आहेत. या निधीतून आधुनिक रनिंग ट्रॅक, विविध खेळांसाठी स्वतंत्र मैदाने आणि अत्याधुनिक सुविधा उभारले जाणार आहेत. यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार आणि प्रशस्त मैदान उपलब्ध होणार आहे. तसेच राज्यातील एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून वाड्या पार्कची ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अतिशय आनंदाची घटना आहे. एकूण जो 50 कोटीचा आराखडा आपण तयार केला होता त्याच्यात पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयाची आता रक्कम मंजूर झाली आणि अहिल्यानगर शहरामध्ये एकूण क्रीडा सुविधेचा जो अभाव आहे त्याला अधिक गती देण्याच्या दृष्टीने आणि या पायाभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला वाटतं येत्या काळामध्ये ते या क्रीडा वाड्या पार्क आणि क्रीडा संकुल मला वाटतं राज्यामध्ये एक अतिशय दिशादर्शक देणारा उभारी अशा पद्धतीचं हे स्टेडियम उभं राहत आहे आणि जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला त्यामुळे आपोआप वाव मिळेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.